च्या अधिकाऱ्यावर हल्ला केला। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर हल्ला। गोरेगावमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकावर हल्ला करण्यात आला। 60 जणांच्या ड्रग विक्रेत्यांच्या टोळीचा हा हल्ला आहे। हल्ल्यात समीर वानखेडेसह एक अधिकारी जखमी झाले। 3 ड्रग्स पेडलर्सला पोलिसांनी अटक सुद्धा केली। गोरेगाव पोलिसांनी ही अटक केली। ड्रग तस्करांचा एनसीबी अधिकाऱ्यांवर हल्ला। गोरेगावमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकावर केला हल्ला। या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे। सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक अभिनेत्री अभिनेत्यांवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते। समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत। बॉलिवूडचं असलेलं ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केलं होतं। आता त्यांच्यासह त्यांच्या टीमवर हल्ला झाला। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली। कॉमेडियन भारती सिंह आणि तिचे पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही जामीन मंजूर झाला। 15,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला। अंमली पदार्थ प्रकरणी दोघांनाही अटक झाली होती। महाराष्ट्र टाळेबंदीच्या दिशेने 4 राज्यातून महाराष्ट्रात येण्यावर निर्बंध घातले गेले। महाराष्ट्र सरकारकडून ही नवी नियमावली जाहीर झाली। दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात मधून येणाऱ्यांवर निर्बंध लादले गेले। दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरातहून येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी अहवाल अनिवार्य करण्यात आला। प्रवासाच्या 72 तासाआधी कोरोना चाचणी अनिवार्य केली। रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना अँटीजेन टेस्ट चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये जर प्रवासी येत असतील ते रेल्वे मार्गाने येत असतील, ते विमान मार्गाने येत असतील किंवा ते बाय रोड येत असतील, त्यांना महाराष्ट्रात यायच्या पहिले 25 तारखेपासून RT-PCR चा टेस्ट हा निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट त्यांना दाखवल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रामध्ये येता येणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेणार। पंतप्रधान मोदींच्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मंगळवारी आढावा बैठक आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार। पंतप्रधानांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे। अशातच मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत। या बैठकीचं आयोजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आलं आहे। सकाळी 10 वाजता ही बैठक सुरू होईल। कोरोना विषाणू प्रतिबंधक लस 3-4 महिन्यांमध्ये उपलब्ध होऊ शकेल। त्यानंतर कोरोना योद्धे आणि आरोग्य सेवकांचे प्राधान्याने लसीकरण केलं जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे। शिवाय देशातील 5 पैकी 2 लशींच्या मानवी चाचण्या 3ऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत। या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न विचारले। या संदर्भात केलेल्या राहुल गांधी यांचं ट्विट पाहूया। सर्व कोरोना लशींपैकी भारत सरकार कोणती निवडणार आणि का? सर्व कोरोना लशींपैकी कोणती लस निवडणार? लस पहिल्यांदा कोणाला मिळणार आणि वितरण धोरण काय असेल? लस मोफत उपलब्ध व्हावी यासाठी पीएम केअर फंडचा वापर केला जाईल का? राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांना सवाल। सर्व भारतीयांना कधीपर्यंत लस दिली जाईल? असे हे 4 प्रश्न ट्विटरवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारले। शिथिल केलेले नियम पुन्हा एकदा कठोर करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना इथं दिले। शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कठोर, बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालली असल्याचं टोपे यांनी सांगितलं। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर लवकरच घोषणा केली जाईल असंही टोपे यांनी सांगितलं. बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे, त्यामुळे टाळेबंदी पुन्हा सुरू केली जाणार नसली तरी शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येतील. पुढील 2 दिवसात मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर ही घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्यानं कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये कोरोना मृतांचा आकडा वाढत चाललाय. नवी दिल्लीमध्ये मृतांचा आकडा वाढलाय. नवी दिल्ली स्मशानभूमीत रांगा लागल्या. नवी दिल्लीत सोमवारी 121 कोरोना बळीची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी दिल्ली 100 पेक्षा जास्त कोरोना बळीची नोंद होते. सोमवारी नवी दिल्लीत 4454 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी नको असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. घरातूनच अभिवादन करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी आंबेडकरी अनुयायांना केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवंदनेचे थेट प्रक्षेपण केलं जाईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 6 डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं. राज्यामध्ये वाढीव वीज बिलाच्या विरोधात भाजपानं वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात आंदोलनं केली. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये भाजप नेत्यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वीज बिलाची होळी करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तसंच वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणीही करण्यात आली. वाढीव बिल कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला वसूल करता येणार नाही, ही तर भारतीय जनता पार्टीने झलक दिलेली आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. कुठल्याही प्रकारे जबरदस्ती केली तर ठोसास ठोसा भारतीय जनता पार्टी दिल्याशिवाय राहणार नाही, हाही इशारा या परभणीच्या आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो. तातडीने 15 दिवसाच्या थकबाकीची काय चौकशी करा ते चौकशी करा, तुमच्या धमक असेल तर. पण 5000 कोटी रुपये आजच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांनी सरकारकडनं या कंपनीला द्या आणि 300 युनिट पर्यंत वीज वापरणारे ग्राहक कोरोनाच्या संक्रमणामध्ये जास्तीचे आले बिल हे रद्द करा. आणि माननीय ऊर्जा मंत्री यांनी केलेली घोषणा 100 युनिट विजेचं 5 वर्षापर्यंत माफी देऊ, ही घोषणा पूर्ण करा. जोपर्यंत ही घोषणा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा संघर्ष करणार आहे. दरम्यान वीज ग्राहकांकडे 67,000 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. ही 67,000 कोटी रुपयांची वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी मागच्या सरकारनं काम केलं असतं तर राहिली नसती आणि अशी वेळही आली नसती, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर केली आहे. विद्युत महामंडळ जे आहे त्यांच्या ज्या थकबाकी आहे ती थकबाकी मागच्या 5 वर्षात वाढवण्याचं काम मागच्या सरकारने केले. मागच्या सरकारने जर वीज मंडळ व्यवस्थित चालवलं असतं, कटाक्षाने सर्व बिलं वसूल करण्याचं काम केलं असतं तर ही पाळी महाराष्ट्रातल्या वीज मंडळावर आली नसती. वीज बिलांच्या कटकटीमध्ये बेस्टचा महाप्रताप पुढे आलाय. वीज बिलांच्या कटकटीत चीड आणणारी बातमी. वीज बिलाबाबत बेस्टचा महाप्रताप. सामान्यांना अवाजवी बिले, मात्र कंत्राटदाराला वजा बिल. गिरीश एंटरप्राइजला सातत्यानं वजा बिलांची खैरात का, असा सवाल मनसेनं विचारला.
मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटदार गिरीश एंटरप्राइजेस याला महानगरपालिकेच्या एका प्रकल्पामध्ये महानगरपालिका महिन्याला वीज बिल देत असून पण त्याच महानगरपालिकेची अखत्यारीत असलेली विद्युत पुरवठा करणारी जी संस्था आहे बेस्ट, त्यांच्या संगनमताने त्याच गिरीश एंटरप्राइजेसला ही वजा बिलं येत आहेत. वजा 80,000, वजा 30,000 व आत्तापर्यंत आलेली ही सगळी बिलं ही वजा येत आहे. हे सरकार धनदांडग्यांना मोठं करण्यासाठी आहे की काय असा प्रश्न आमच्यासमोर येतोय. दरम्यान या प्रकरणी गिरीश खंडागळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. गिरीश खंडागळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. आता बातमी 1 वर्ष जुन्या पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चिरस्मरणीय ठरलेल्या घटनेची. बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते सरकार जेमतेम 1.5 दिवस टिकलं आणि पुढच्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडी वेगानं घडल्या आणि महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. यानंतर सरकारचं स्थैर्य आणि भाजप राष्ट्रवादीच्या छुप्या मैत्रीची चर्चा अजूनही होत असते. यावर विविध नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहू. आता तुम्हाला ज्यावेळेस पाहायला मिळेल त्यावेळेस पहाटेचा पाहावा लागणार नाही, योग्य वेळेचं तुम्हाला पाहायला मिळेल. पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत ज्यांची कल्पना असेल, ज्या कोणी त्यांना सांगितलं असेल, आता मला वाटतं की राज्यपाल देखील पहाटे काही करत नसतील बहुतेक तेव्हापासून. पण मला वाटत नाही की त्या गोष्टीचं फार महत्त्व आहे. ठीक आहे, अशा गोष्टी होत असतात राजकारणात. आता सगळं सुरळीत चाललेलं आहे, त्यामुळं कटू अनुभव, कटू आठवणी पुन्हा पुन्हा वारंवार उगाळण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांचा ताळतंत्र सुटलाय भारतीय जनता पक्षाचा. आज 1 वर्ष झालं पहाटेच्या शपथविधीला. त्याच्यामुळे अमावस्येचा फेरा येतो आणि डोक्यावरती परिणाम होतो. अशा पद्धतीचं काहीतरी होत आहे. भ्रमिष्ठ झाले आहेत ते. खरं म्हणजे मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्याकडे सध्या लक्ष देऊ नये. पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये बोगस मतदारांची नोंद झाल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आरोप केलाय की पुणे पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंद झाली. त्या संदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत असं पाटील यांनी सांगितलं. मतदार याद्या उमेदवारांनी अर्ज भरून निवडणूक सुरू झाल्यानंतरही उशिरा आम्हाला प्राप्त झाल्या आणि आता मतदार याद्या तपासल्यावर विशेषतः पुणे शहरामध्ये असं लक्षात येत आहे की फार मोठ्या प्रमाणात दुबार नावं आहेत. देवेंद्र फडणवीस यांना टरबुजा कोणी म्हटलेलं मी तरी कधी ऐकलेलं नाही. आणि चंद्रकांत पाटील यांचा शॉर्ट फॉर्म जो आहे त्याचा उल्लेख केला तर त्यांनी रागवण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाचं इनिशियल नाही, राष्ट्रवादी अशा गोष्टींना कधी थारा देत नाही. कोणत्याही परिस्थितीत कोणाचाही अनादर करण्याची भूमिका राष्ट्रवादीने कधीच दाखवली नाही. वेळ झाली बुलेटिनमध्ये एका छोट्या ब्रेकची. आपण पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड. लाडकी वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र टाटा स्कायवर 1262 या क्रमांकावर.
कुठे पिकलं कुठे विकलं? बळीराजाच्या कष्टानं शिवारात काय फुललं? शेतीविषयक बातम्यांची संपूर्ण माहिती पहा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5:56 शेती मित्र मध्ये फक्त जय महाराष्ट्रवर. राज्यामध्ये अखेर शाळा सुरू झाल्या. सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मात्र कोरोनाचं संकट पुन्हा वाढू लागण्याची भीती वाढल्यामुळे या संबंधीचा निर्णय अखेर स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला. त्यामुळे अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी शाळा सुरू झाल्या. मात्र त्याला संमिश्र प्रतिसाद असल्याचं दिसून आलं. पुणे, नंदुरबार, अकोला, रायगड, सांगली, अमरावती या शहरातली ही दृश्य आहेत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकीकडे शाळा सुरू झाल्याचा आनंद दिसत होता, मात्र दुसरीकडे कोरोनाची भीती. अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरण नीट न झाल्यामुळे शिक्षकांमध्ये सुद्धा संताप व्यक्त होत होता. शाळा व्यवस्थापकांनी पाहिजे तशी तयारी शाळा सुरू करण्यासाठी केली. कोरोनासारखा दुर्धर आजार मुंबईमध्ये वाढतोय, पुण्यामध्ये वाढतोय आणि या भागातले बहुतेक लोक किंवा जनसंख्या ही मुंबई पुण्याच्या संपर्कात असल्यामुळं ही महामारी या पवनानगरच्या प्रवेशद्वारावरती आलेलीच आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व पालकांना विनंती करतो की आपण सर्वांनी 2 महिने आपल्या पालकांना कुणी शाळेत पाठवू नये. ह्या 2 महिन्यामध्ये थोडासा कोरोना कमी झाला होता आणि आता पुन्हा सांगण्यात आलं आहे की आता सेकंड लाट येते आणि आपण शाळा चालू करतोय. तर आतापर्यंत आपण 8 महिने थांबलो, तसंच अजून 1 महिना वाट पाहावी व जानेवारीमध्ये आपण याचा निर्णय घेऊ. कुठल्याही पालकांना भीतीच्या वातावरणामध्ये त्यांनी आपल्या मुलांना पाठवू नये. त्यांच्या मनामध्ये जर शाश्वती नसेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं जसं शिक्षण चालू आहे तशा पद्धतीनं सुद्धा त्यांना घेता येऊ शकेल. आपल्या रजामंदीशिवाय, आपल्या सहमतीशिवाय कुठलाही शाळांबाबतीतला निर्णय हा घेतला जाणार नाही. मुंबईतली पाणी कपात टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं आता समुद्राचं पाणी, खारं पाणी गोडं करण्याचं ठरवलं. समुद्राचे खारे पाणी गोडे केले जाणार. मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी उपाययोजना. मनोरी इथं 200 MLD मनोरी इथं 200 MLD पाणी हे गोडं केलं जाणार आणि मुंबईवासियांना पुरवलं जाणार. निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. मनोरी इथं 200 MLDचा निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. प्रकल्पाचा खर्च 1600 कोटी रुपये अपेक्षित आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात. जून 2023 मध्ये मुंबईकरांना प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. समुद्राचं खारं पाणी हे गोडं पाणी करून पुन्हा लोकांना ते वापरात कसं आणायचं तो प्रकल्प आहे. आणि त्या प्रकल्पामध्ये सगळ्या देशाच्या बाहेरील जी देश आहेत त्याच्यामध्ये इस्रायलने 1000 MLD असं केलेलं आहे. तर मला वाटतं तेच बघून आपले आयुक्त इक्बाल चहल यांनी ते प्रेझेंटेशन दिलेलं आहे. केंद्र सरकारनं आयुर्वेदिक वैद्यांना रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारनं हा पुरोगामी आदेश काढलाय. ॲलोपॅथीचे डॉक्टर केंद्र सरकारवर चिडले. IMA आणि MMC या संस्थांकडून केंद्राचा विरोध झालाय. शस्त्रक्रिया करण्याच्या अधिकारावरून ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा वाद आता वाढणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयावर ॲलोपॅथीचे डॉक्टर संतापले आहेत. IMA आणि MMCनं त्याचा तीव्र विरोध सुरू केलाय. आयुर्वेदिक वैद्यांना रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची
अनुमती केंद्र सरकारनं दिली आहे, त्याचा आदेशही काढलाय. शस्त्रक्रिया करण्याच्या अधिकारावरून आता ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा वाद वाढणार आहे. आयुर्वेदिक वैद्यांना रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची अनुमती केंद्र सरकारनं दिल्यामुळे ॲलोपॅथीचे डॉक्टर केंद्र सरकारवर संतापले. आयएमए आणि मेमसी या दोनही संस्थांनी त्याचा तीव्र शब्दात विरोध केलाय. शस्त्रक्रिया करण्याच्या अधिकारावरून ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असे डॉक्टर आता वाद निर्माण होण्याची शक्यता. इंडियन मेडिकल असोसिएशनचा आयुर्वेदाला मुळीच विरोध नाही किंवा आयुर्वेदाच्या डॉक्टरांनाही विरोध नाही. विरोध आहे तो सरकारने या पद्धतीने ज्या गोष्टी या सर्जरी आयुर्वेदामध्ये किंवा आयुर्वेदाच्या डॉक्टरांना देण्याची किंवा त्यांना परवानगी देण्याची जी प्रक्रिया केलेली आहे त्याला आमचा विरोध आहे. कारण या पद्धतीने थोडंसं काही गोष्टी याच्यामध्ये राहून जातील आणि याच्यामधल्या ज्या राहून गेलेल्या किंवा जे काही वैगुण्य असतील किंवा ज्या काही गोष्टी राहून गेलेल्या असतील त्यामुळं मोठ्या प्रमाणात जनतेवर किंवा रुग्णांवर परिणाम होऊ शकतो. की ही यंत्र शस्त्र जी आजही आधुनिक सर्जरीमध्ये वापरली जातात ही सगळी मुळात जन्माला आलेली आहेत ती सुश्रुत संहितेमधून जन्माला आलेली आहेत. सुश्रुत संहितेमध्ये स्वतंत्र अध्याय या दोन्ही गोष्टींवरती आहेत ज्याच्याबद्दल ती कशा पद्धतीची असावी, त्याचं वर्गीकरण काय आहे, ती कशी तयार करावी, त्याची परिमाणं कशी असली पाहिजेत, इतकंच नाही तर त्याची निगा कशी राखली गेली पाहिजे इथपर्यंतचं सविस्तर वर्णन ज्या सुश्रुतामध्ये आम्हाला आढळतं ते सुश्रुतच आजच्या आधुनिक शल्यक्रियेचे शस्त्रक्रियेचे प्रणेते असलेले आहेत. गँग्रीनवर उपचार करण्यासाठी आलेल्या रुग्णास सर्जन नसल्याचं सांगून वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयातून उपचारासाठी मुंबईकडे जाण्यास सांगण्यात आलं. अशात रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं रुग्णाला रुग्णालयाबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं. यावरून 108 रुग्णवाहिकेचा बेपरवा कारभार चव्हाट्यावर आला. सुधीर तुकाराम सुर्वे असं या रुग्णाचं नाव आहे. 4 तासांपासून 50 वर्षीय वयो व्यक्ती रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत. सर्जन नसल्याचं सांगत पालिका रुग्णालयाकडून उपचारास नकार देण्यात आला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघानं घेतली. मुंबईच्या नाट्य निर्मात्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची महापौर बंगल्यावर भेट घेतली. नाट्यगृह खुली झाली असली तरी नाट्य निर्मात्यांसमोर अनेक अडचणी कमी झालेल्या आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती असल्यामुळे पालिकेच्या नाट्यगृहाच्या भाड्यात करामध्ये सवलत मिळावी अशी मागणी नाट्य निर्माता संघानं केली आहे. दोन चार दिवसांनी त्यांनी आमची एकत्रित एक मीटिंग लावलेली आहे आणि जी प्रायव्हेट थिएटर्स आहेत म्हणजे शिवाजी मंदिर जे ट्रस्ट आहेत त्यांच्यासुद्धा प्रमुखांना त्या मीटिंगला त्या बोलवणार आहेत आणि एकत्रित बसून काय करता येईल, पुन्हा नाटक सुरू करण्यासाठी कसं ते सर्व गणित आर्थिक गणित मांडता येईल या संदर्भात नक्कीच चांगला तोडगा निघेल आणि असे एक निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलो. ठाण्याच्या राबोडी भागामध्ये मनसेच्या नेत्याचं संशयास्पद मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालं. ठाण्याच्या राबोडी परिसरात मनसेचे स्थानिक नेते जमील शेख यांचा संशयास्पद मृत्यू झाला. एका बाईक शेजारी जमील यांचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. त्यांची हत्या झाली की अपघाती मृत्यू याविषयी पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणात जमील यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला तर बाईकवरून पडून अपघाती मृत्यू झाल्याचं स्थानिकाचं म्हणणं आहे. वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.